नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि प्रसार प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने इंडिक रूट्स या चॅनेलवर आज आपण भेटणार आहोत श्री गोपाळ जोगे यांना. नमस्कार. आजपर्यंत आपण अनेक वेगवेगळ्या विषयांवरती आपण चर्चा केलेली आहे, ऐकलं आहे, समजून घेतलेलं आहे. असाच एक वेगळा विषय घेऊन आज आपण बोलणार आहोत. लयन स्थापत्य हे आपल्याला सगळ्यांनाच खूप आवडणारा असा हा विषय आहे. जेव्हा आपण कुठे फिरायला जायचं म्हणतो तर बाकीच्या सगळ्या निसर्गरम्य ठिकाणांबरोबर आपण अजंठा लेणी बघू किंवा घारापुरी लेणी बघू. अशी वेगवेगळी जी लेणी आहे, जी जगप्रसिद्ध आहे, तर अशा ठिकाणी जावं असं आपल्याला वाटतं. पण या लेण्यांचा इतिहास, ही लेणी नेमकी का खोदली गेली आणि कशी खोदली गेली, तिथे मूर्ती कोणत्या, काय, कसं, याच्याबद्दल इतकं जाणून घेण्यासारखं आहे. त्या सगळ्यातून जे एक वेगळंच विश्व प्रकट होतं ते आपल्याला फारसं माहिती नसतं. तर हे सगळं जे विश्व आहे ते आज आपण गोपाळ सरांकडनं समजून घेणार आहोत. त्याआधी मी आपल्याला त्यांचा परिचय करून देते. डेक्कन कॉलेज येथे पुरातत्व संस्कृती व पुरातत्वशास्त्र विभागामध्ये ते सहाय्यक प्राध्यापक, भारतीय कला व प्राचीन भारतीय इतिहास यासंबंधी सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते काम पाहतात. डेक्कन कॉलेज आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच आहे. यांच्या अभ्यासाचे विषय पण खूप छान आहे. पूर्व मध्यकालीन धर्मसंप्रदाय आणि त्यांच्या आंतरसंबंधाचा इतिहास हा तसा आपल्याला असं जटिल वाटणारा पण सरांना अत्यंत आकर्षक वाटणारा असा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. त्यातही विशेषतः शैव आणि वैष्णव या संप्रदायांची जडणघडण कशी झाली हा त्यांना फार आवडणारा, रुचणारा विषय आहे. यातील जे संबंध जे आहे तर त्यांचा दृश्यकलेवरती पडलेला प्रभाव, त्याचा त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. महाराष्ट्रातील शैव व वैष्णव लेणी स्थापत्य आणि प्रारंभिक मूर्तिकला जी होती त्याचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. पूर्व मध्यकालीन मंदिर स्थापत्य आणि मूर्तिकला हाही त्यांच्या आवडीचा आणि या सगळ्या भागाचाच विषय आहे. तर असा आगळा वेगळा आणि वेगळीच रुची असलेला हा अभ्यास आहे. तर आज आपण त्यांच्याकडं समजून घेणार आहोत. तर मला असं विचारायचं होतं की महाराष्ट्राच्या इतिहासाचा, सामाजिक आणि धार्मिक परंपरेचा दस्तऐवज कोरीव स्वरूपात मांडणाऱ्या लेण्यांचा आढावा घेताना एक असा प्रश्न मनात येतो की लेणी खोदण्याच्याही आधी, त्यापूर्वीच्या काळात अशा प्रकारची कला किंवा दस्तऐवजीकरण झालं होतं का? कारण शेवटी मूर्ती कोरणं, पेंटिंग किंवा अशी कुठलीही दृश्यकला जी असेल तर ती एक प्रकारचा दस्तऐवजी असंच मला वाटतं. कारण त्याच्यातनं आपण त्या काळाचं काहीतरी सांगणारं आपण ते तिथे मांडून ठेवलेलं असतं. तर मग असं लेण्यांच्या आधी असं काही झालेलं होतं का? शैलाश्रयात म्हणजे डोंगरी गुहांमध्ये राहणाऱ्या अश्मयुगीन मानवांनी खडकावरती आपल्या काळाच्या खाणाखुणा अशा कधी याआधी नोंदवलेल्या तुम्ही पाहिल्या आहेत का, सापडल्या आहेत का? तर या संदर्भात ज्यावेळेस आपण विचार करतो तर स्पष्टपणे दोन भाग दिसतात आपल्याला. आपण जे दस्तऐवजीकरण हा शब्द वापरतो तर हा बऱ्यापैकी आधुनिक अर्थानं त्याला वेगळ्या प्रकारचे अर्थाचे संकेत आहेत. सोबतच लेणी स्थापत्य हा जो काही प्रकार आहे हा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये धर्म परंपरेशी जुळलेला आपल्याला दिसतो. तर त्याच्या अगोदरचं जे मानवाचं जे अस्तित्व आहे किंवा त्यांच्या जे काही खाणाखुणा आहेत ते आपल्याला कुठल्या माध्यमातून दिसतात तर त्या आपल्याला प्रागैतिहासिक काळाच्या संदर्भामध्ये ज्या नैसर्गिक गुहा होत्या त्या गुहांमध्ये जे प्राचीन चित्र आपल्याला आढळतात किंवा प्रागैतिहासिककालीन चित्र आढळतात किंवा त्यांनी ज्या वस्तूंचा वापर केला जीवनयापन करताना तर त्या वस्तूंच्या संदर्भात सुद्धा आपल्याला मानवाचं अस्तित्व आढळतं. महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला झाला तर आपल्याला महाराष्ट्रात असे काही पुरावे आढळलेले आहेत. जसे की विदर्भामध्ये काही सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये काही नैसर्गिक शैलाश्रय आढळलेले आहेत आणि त्या शैलाश्रयांमध्ये आपल्याला त्या प्राचीन काळातल्या ज्या चित्रकलेचे जे काही पुरावे आहे किंवा चित्रकलेचे आपल्याला संदर्भ दिसतात. त्या चित्रांमध्ये आपल्याला मानवी प्रतिमांचं सुद्धा अंकन आढळते. अनेक प्रकारच्या जंगली श्वापदांचं सुद्धा आपल्याला तिथे अंकन आढळते आणि त्यासोबतच
जे पशु आपण माणसाळले होते त्या काळापर्यंत त्या पशूंचं अंकनसुद्धा आपल्याला त्या शैलाश्रयातल्या चित्रांमध्ये आढळतं. आणि शैलाश्रयांमध्ये आपल्याला जे चित्र दिसतात याचा पण कालखंड फार मोठा आहे. अगदी प्रदीर्घ काळपर्यंत त्या नैसर्गिक शैलाश्रयांचा वापर चित्र काढण्यासाठी मानवाने केला गेलेला दिसतो. त्याचा काळ ठेवण्यासाठी असा निश्चित आपल्याकडं पुरावा नाही आहे, परंतु चित्रांचे जे काही स्तर आपल्याला त्या शैलाश्रयामध्ये आढळतात त्या स्तरीकरणाच्या आधारावर, चित्राच्या शैलीच्या आधारावर, चित्रामध्ये जे विषय अंकित केला गेलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने जे तज्ज्ञांनी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे किंवा तज्ज्ञांनी त्याचं जे काही संशोधन केलेलं आहे तर त्या माध्यमातून आपल्याला त्याचा काळ ठरवता येतो. आणि महाराष्ट्रामध्ये त्याचं अस्तित्व आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं. तिथे काय म्हणजे शास्त्रीय पद्धती म्हणजे कार्बन डेटिंग वगैरे असं तिथे काय कार्बन डेटिंगची पद्धत नाही वापरल्या जात. चित्रांचे जे काही स्तर असतात म्हणजे मानवाच्या पिढ्या ज्या आल्यात आणि एका पिढीनंतर दुसरी पिढी आल्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी जे चित्र काढले, कारण ते त्यांच्या सामूहिक स्मृतीचा भाग होता. त्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या त्या गोष्टी होत्या आणि त्या अनुषंगाने काही विशेष प्रकारचे विधी निर्माण झालेले असावे जेणेकरून त्याच विशेष ठिकाणी जाऊन त्याच जागी विशिष्ट प्रकारचे चित्र काढण्याच्या जे काही परंपरा होत्या तर त्या माध्यमातून ते लेयर्स दिसतात आपल्याला. अगोदरच्या पिढीनं काढलेलं चित्र, नंतरची पिढी आल्यानंतर त्यांनी काढलेले चित्र, त्याच्यानंतरची पिढी आल्यानंतर त्यांनी काढलेले चित्र, तर अशी ते वंश परंपरेनं ही जी परंपरा वाढत गेली तसं तो चित्रांचा स्तर तिथे वाढत गेलेला दिसतो. तर त्या माध्यमातून आपल्याला ते अभ्यास करता येतो की नेमक्या कोणत्या कालखंडामध्ये आणि कोणत्या मोठ्या कालखंडामध्ये ती चित्र काढली गेली असावी. तर याच पद्धतीचा वापर करून आपल्याला भीमबेटका येथील जे शैलाश्रयातले चित्र आहेत, प्राचीन चित्र आहेत, तर त्याचा अभ्यास केला गेलेला दिसतो. दुसरा जो पुरावा वापरला जातो याचा काळ ठेवण्यासाठी ते म्हणजे की अश्मयुगीन काळामध्ये जे मानवाने हत्यारं वापरली समजा आणि तत्संबंधित जर पुरावे त्या ठिकाणी आढळले असतील किंवा त्या ठिकाणी त्यांचं जर अस्तित्व असेल तर तशा प्रकारचे पुरावे त्या ठिकाणी आढळतात. जसे हस्तकुठार आहे किंवा त्यांनी वापरलेले अनेक प्रकारचे दगडी हत्यार आहेत. तर ते पुरावे सगळे गोळा करून त्याचा एकत्रित विचार केला जातो, त्याची एकत्रित त्याची मांडणी केली जाते, त्याचा संबंध चित्रांशी जोडला जातो आणि त्या माध्यमातून त्याचा कालक्रम ठरला जातो. अलीकडच्या काळामध्ये काही शास्त्रीय पद्धती पण विकसित झालेल्या आहेत. त्या माध्यमातून सुद्धा भारतीय प्राचीन चित्रांचा काळ ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसतो असं आपल्याला दिसतं. आणि ऐतिहासिक काळापर्यंत आपल्याला ह्या नैसर्गिक शैलाश्रयांमध्ये चित्रकलेची परंपरा चालत आलेली दिसते आणि अशी उदाहरणं आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा आढळतात. पण मग अशी कुठली ठिकाणं आहे की जिथे आपल्याला हे जाऊन बघता येईल, पाहता येईल? आपल्याला अशी ठिकाणं अमरावती जिल्ह्यामध्ये सातपुडाच्या ज्या काही पर्वतरांगा आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला विशेषतः मेळघाटच्या जंगलामध्ये, त्याच्यानंतर एक सातभोकीच्या गुहा म्हणून आहेत भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, तिथे आपल्याला अशा प्रकारचे शैलाश्रयाचे चित्र आपल्याला आढळतात. आणि हा महत्त्वाचा ठेवा आहे असं आपण म्हणू शकतो महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये. बरोबर. पण आता ही चित्र झाली, ती चित्र कशाच्या सहाय्याने म्हणजे ते रंग वगैरे कसले होते? रंग नैसर्गिकच वापरलेले दिसतात. गेरू जास्त वापरलेले असतो कारण दगड तशा प्रकारचा उपलब्ध होता. त्या माध्यमातून तसे नैसर्गिक रंग तयार केले जायचे आणि त्या रंगाचा वापर करून चित्र काढले जायचे. पांढऱ्या रंगाचा पण वापर केला गेलेला दिसतो आणि हे पण एक महत्त्वाचं माध्यम आहे या चित्रांचा काळ ठरवण्याचा. आणि हळूहळू त्यांचं जे काही चित्रकलेशी परिचय होत गेला आणि चित्रकलेच्या माध्यमातून त्यांच्या जे काही जाणीवा त्या चित्रांमध्ये दिसतात तर ते यातून स्पष्ट होते. समजा एखाद्या विशिष्ट प्रकारचं चित्र किती मोठ्या प्रमाणात काढल्या गेलेलं आहे तर त्याच्या मागच्या त्यांच्या भावना लक्षात येतात किंवा एखादा मानवी समूह एकत्र येऊन ते कुठल्या प्रकारच्या कृती करतात समजा तर ते आपल्या चित्रांच्या माध्यमातून दिसतात. स्त्रियांचं अंकन कशा प्रकारचं आहे, लहान मुलांचं अंकन कशा प्रकारचं आहे तर ते आपल्याला त्या चित्रांमध्ये दिसते. अजून एक विशेष प्रकार आढळतो की हाताचे जे काही ठसे आहेत समजा ते ठसे तशा प्रकारे चित्राच्या माध्यमातून तिथे ठेवले दिसतात. तर ते एक जाणीव दिसते की माणसाला आपलं अस्तित्व कुठल्या तरी माध्यमातून मागे सोडायची जी काही भावना आहे तर ती तसं दिसते आणि ती आपल्या अजूनही जाणीवेचा तो भाग आढळतो समजा. तर हा विशेष आपल्याला या प्राचीन चित्रांमध्ये दिसते. तर ही चित्रकला झाली. तर कोकणामध्ये जी कातळ शिल्पी जी दिसतात तर ती या प्रकारात बसतात का?
म्हणजे अश्मयुगीन मानवाने खडकावर आपल्या काळाच्या खाणाखुणा नोंदवल्या होत्या असं आपण मी तुम्हाला आता विचारलं. तर ते कोकणातली जी कातळ शिल्प आहेत तर ती या प्रकारामध्ये बसू शकतात का? कातळ शिल्पांचं मी तसा तज्ज्ञ नाही, परंतु जे कातळ शिल्प मी बघितलेले आहे तर तो पण एक विशेष प्रकार आपल्याला दिसतो. त्याचा काळ ठरवणं पण फार अवघड आहे, परंतु ज्या प्रकारची ती कला दिसते त्या कलेचा थेट चित्रांशी संबंध नाही लावता येणार, पण त्या कातळ शिल्पांमध्ये जे विषय दिसतात किंवा जे खोदलेलं आढळतं त्या माध्यमातून, तर ते एक विशेष प्रकार आहे ज्यामध्ये अनेक प्रकारचे प्राणी दिसतात आपल्याला. त्याच्यानंतर काही विशेष प्रकारच्या आकृत्या दिसतात, काही विशेष प्रकारच्या मनुष्याकृती दिसतात, काही विशेष प्रकारच्या स्त्रियांचे शिल्प खोदलेले आढळतात. आता हे खोदशिल्प आहे, म्हणजे कातळावर समजा खोदून ते चित्र तयार केले गेले आणि जे रंगवलं आहे तर त्याच्या विधीने खोदलं आहे समजा. आणि त्याचे असे रॅन्डम आपल्याला विशिष्ट ठिकाणी तशा प्रकारचे पुरावे आढळतात. म्हणजे उभ्या सरफेसवर ते खोदल्यापेक्षा त्यांनी आळवा सरफेस जो आहे समजा भूतलावरचा, तर हा वेगळा लँडस्केप त्यांनी निवडलेला दिसतो, म्हणजे एक वेगळा कॅनव्हास निवडलेला दिसतो आणि त्याच्यावरती त्यांनी ते खोदशिल्प कोरलेले दिसतात. आणि त्याचे विषय इतके विचित्र आहेत किंवा विशेष प्रकारचे चित्र आहेत, तर त्याचा निश्चित असा बोध होत नाही. अजून त्याचा अभ्यास सुरू आहे, लोक त्याच्या वेगवेगळ्या माध्यमातून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतायत. वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये अशा प्रकारचे चित्र आढळलेले आहेत, तर त्याच्याशी त्याचा काही सहसंबंध आहे का किंवा कशा प्रकारचा संबंध दिसतो याचा सुद्धा अभ्यास केला जात आहे. त्याच्यानंतर पुरा काळातलं जे काही वातावरण होतं, पर्यावरण होतं, त्याचा काही संबंध दिसतो का या चित्रांशी, त्याचा अभ्यास होतो. सगळी गेंडा आहे समजा. आता गेंडा हा प्राणी महाराष्ट्रामध्ये आढळत नाही आणि तो कधी आला होता, कधी तो एक्सटिंक्ट झाला याच्याबद्दल सुद्धा आपल्याला निश्चित माहिती नाही, परंतु त्याचं सुद्धा अंकन त्या ठिकाणी आढळतं. आणि ते इतकं रिअलिस्टिक आहे की ते अगदी इथे समोर त्यांनी गेंडा ठेवला आणि इथे त्यांनी ते शिल्प कोरलं की काय, इतकं ते तद्रूप होऊन ते काढलेलं दिसतं आणि इतकं साधर्म्य त्या चित्रामध्ये दिसतं की ते अतिशय उत्कृष्ट प्रकारचं ते शिल्प आहे समजा. आणि अशा प्रकारचं शिल्प विशिष्ट प्रकारचं स्किल विकसित झाल्यानंतरच केला जाऊ शकतं. म्हणजे अगदी प्राथमिक स्वरूपातलं चित्रकला शिकलेला व्यक्ती तशा प्रकारचं शिल्प नाही काढू शकत. त्याला त्या नीट रेषांचं ज्ञान आहे, त्याला प्राण्यांच्या किंवा मानवी शरीराच्या शरीरशास्त्राचं ज्ञान आहे आणि अशा प्रकारचं ज्ञान असल्यानंतर तशा प्रकारचे शिल्प आपण खोदू शकतो समजा. तर ते ज्ञान त्याच्यामध्ये दिसतं, तर त्याच्यामुळे त्याचा काळ ठरवणं फार अवघड जात आहे. म्हणजे अगदी अवघड होतं काळ ठरवणं, कारण आपल्याला तसा काही उपद्बोलक पुरावा नाही दुसरा की त्याचा काळ ठरवता येईल. जसं की समजा की इथं लेनिनच्या सानिध्यामध्ये आपल्याला काही त्याच्या पिगमेंट्सचा वापर करून काहीतरी शास्त्रीय काळ ठरवता येऊ शकतो, पण इथे तो प्रकार करता येत नाही, कारण हे मानवी संपर्कामध्ये असल्यामुळे तशा प्रकारच्या पुराव्याचं अस्तित्व त्या ठिकाणी उरलंच नाही आहे. तुम्ही तिथे जर कार्बन डेटिंग केलं त्याचं दगडाचा कार्बन डेटिंग होत नाही. म्हणजे कार्बन डेटिंग त्या गोष्टीचं होतं जी गोष्ट ऑर्गॅनिक स्वरूपामध्ये असते, तर ते अशा प्रकारचा कुठला पुरावा नसल्यामुळे त्याचा काळ ठरवणं फार अवघड. आणि अजूनही त्याच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून संशोधन करून आपल्याला काळ ठरवता येईल का याच्याबद्दल विद्वान विचार करतायत समजा, किंवा अशी विशेष प्रकारची काही पद्धत विकसित करता येईल का याचा पण विचार केला जात आहे. आणि याचा प्रसार खूप मोठा आहे. म्हणजे आपण महाराष्ट्रात असल्यामुळे कोकणाचं नाव घेतो, परंतु अगदी कोकणापासून तर खाली कर्नाटक, कारवारपर्यंत, केरळपर्यंत सुद्धा आपल्याला त्या सगळ्या किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला अशा प्रकारचे खोदशिल्प आढळतात. कोकणच नाही तर इतर भागामध्ये कारवारपर्यंत, कारवारला काही आढळले, गोव्यामध्ये आहेत, त्याच्यानंतर खाली केरळमध्ये पण आपल्याला अशा प्रकारचे भूतलावर कारलेले त्याचे खोदलेले शिल्प दिसतात समजा. कमाल. खरं तुम्ही मग अशी म्हणाला तसं स्वतःचं अस्तित्व मागे सोडणं हा एक मोठा उद्देश असू शकतो किंवा दस्तावेजीकरण हे असू शकतं. हां, म्हणजे अप्रत्यक्षपणे दस्तावेजी करतं, म्हणजे आपल्या अस्तित्वाचा जे काही त्यांचा पुरावा जो आहे समजा, किंवा ज्या गोष्टींची त्यांचा परिचय होता, म्हणजे माणूस परिचित गोष्टींनाच अशा प्रकारच्या चित्राच्या माध्यमातून स्थान देतो. जसं आसपासचं जे जग आहे, त्याचे जे काही अनुभव आहे समजा, त्या अनुभवाच्या स्वरूपातलं जे काही त्याचं आकलन असेल त्या अनुभवाचं, ते आकलनच आपण चित्राच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते अप्रत्यक्षपणे ते दस्तावेजी करणंच आहे. बरोबर.
म्हणजे एखादी घटना घडली तर त्या घटनेचं चित्र काढून ठेवलं. आताच्या काळात आपण फोटो काढतो, हो, लिहून हो, ठेवतो किंवा हो, हे, हो. पण म्हणजे मग तो क्षण तो तिथे चित्रबद्ध म्हणा, फोटोबद्ध हो, म्हणा, हो. ते सांगण्याचा प्रयत्न. आणि विशेष प्रकारचे काही श्रद्धा पण असू शकतात, समजा काही देवी देवता असतात किंवा एखाद्या नैसर्गिक गोष्टीबद्दलची स्मृती असू शकते किंवा आकाशामध्ये बघितलेल्या एखाद्या गोष्टीची स्मृती असू शकते. तर त्याचे जे काही विचित्र आपल्याला जे कल्पना येतात किंवा त्याच्याबद्दलचे वेगळे विचार असतात ते पण चित्राच्या माध्यमातून स्पष्ट होऊ शकतात. आणि बरोबर. आणि आपल्या सामूहिक स्मृतीचा तो भाग असतोच. समजा आपली जी काही कलेक्टिव्ह मेमरी असते, जी परंपरेनं आली असते किंवा आपल्या कुटुंबातून आपल्याला मिळाली असते, तर ते एक्सप्रेस करण्याचे वेगळे जे माध्यम आहे त्यातलं चित्र हे सर्वात जवळचं माध्यम आहे माणसाचं. म्हणजे अगदी अगदी प्राचीन काळापासून जर विचार करतो म्हटलं तर, आणि जसं त्याचा कलेशी त्याचा संपर्क येत गेला. आणि कला हे आपल्याला योग्य प्रकारे एक माध्यम आहे आपल्याला स्पष्ट करण्याचं किंवा आपल्याबद्दल आपल्या स्वतःच्या भावना व्यक्त करण्याचं. तसं तसं त्याचं स्किल कशा प्रकारे ते विकसित होत गेलं ते दिसते आपल्याला. म्हणजे अगदी आपण ह्याचा संबंध मग आपण लेणी स्थापत्य हे जे म्हणतो, म्हणजे असं जे भव्य दिव्य स्वरूपातलं एखादा कातळ खोदून काढून एक विशिष्ट प्रकारचं स्थापत्य, ते नुसतं स्थापत्य नाही तर त्याला विशिष्ट प्रकारचा आकार देणं, त्या आकाराचं सातत्य ठेवणं आणि त्या विशिष्ट प्रकारच्या स्थापत्य प्रकाराचा संबंध विशिष्ट प्रकारच्या श्रद्धांशी लावणं आणि त्या माध्यमातून त्या स्थापत्याकडे जाणं, पोचणं आणि तिथे आपला वावर करणं, समजा हा भाग पण यातूनच विकसित होत गेला असं आपल्याला दिसतं. बरोबर. म्हणजे हे सगळं करत असताना मध्ये तुम्ही आता म्हणाला तसं लेणी लयन स्थापत्य हे विकसित होत गेलं. हां, म्हणजे एक धागा दिसतो. म्हणजे की अगदी आपल्याला जर भारताचा विचार करायचा म्हटलं तर ज्या ज्या श्रमण परंपरा आपल्याकडं उत्पन्न झाल्या, जसं की आपल्याकडं आजीवक एक मोठी परंपरा होती, बौद्ध परंपरा होती, जैन परंपरा होती. तर ह्या श्रमण धर्माच्या परंपरेमध्ये वर्षावासाला महत्त्वाचं स्थान होतं. पावसाळ्याचे 4 महिने एखाद्या ठिकाणी राहून त्या ठिकाणी काही विशेष प्रकारची तपश्चर्या करणे किंवा ध्यानधारणा करणे हा जो भाग या श्रमण परंपरेमध्ये होता, तर ती गरज उत्पन्न झाली त्या विशिष्ट काळामध्ये. या परंपरेतले जे काही योगी असतील किंवा जे काही साधू असतील, तर त्या माध्यमातून आपल्याला अगदी प्रारंभिक जो लयन स्थापत्याचा पुरावा आढळतो तो मौर्य काळामध्ये आपल्याला आढळतो. बिहारमध्ये बाराबर आणि नागार्जुनी ही 2 ठिकाणं आहे. ही टेकडींची नावं आहे, म्हणजे पर्वताची नावं आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला काही लेण्या खोदलेल्या दिसतात, ज्याचा कालखंड इसवी पूर्व 3रं शतक आहे, म्हणजे अशोकाच्या काळामध्ये, सम्राट अशोकाच्या काळामध्ये. आणि त्याचा शिलालेख पण त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. त्याचा मुलगा किंवा नातू जो आहे दशरथ, तर त्याचा सुद्धा शिलालेख आपल्याला त्या ठिकाणी आढळतो. आणि त्या लेखांच्या आधारे आपल्याला लक्षात येतं की त्यांनी आजीवक हा जो संप्रदाय होता किंवा ही जी श्रमण परंपरा होती, तर या श्रमण परंपरेच्या साधूंना राहण्यासाठी त्यांनी ते लयन खोदण्याची परवानगी दिल्या गेलेली दिसते, समजा. तर तिथून हा आपल्याला लेणी स्थापत्याचा इतिहास सुरू झालेला दिसतो. आणि हळूहळू बौद्ध परंपरेमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला गेलेला दिसतो. आणि इतर अनेक आयाम पण जोडलेले दिसतात. म्हणजे त्यातले 2 आयाम सांगणं फार आवश्यक आहे. म्हणजे लेणी स्थापत्य किंवा कुठलीही स्थापत्य परंपरा असो किंवा कलेची परंपरा असो, ही कधी अशी स्वतंत्र वातावरणामध्ये विकसित होत नसते. त्याला काहीतरी विशिष्ट प्रकारची पार्श्वभूमी असते, पृष्ठभूमी असते, आणि ती असल्याशिवाय त्याचा प्रचार प्रसार होत नाही. तर या काळामध्ये ती आपल्याला पार्श्वभूमी निर्माण झालेली दिसते. तर त्यातलं एक म्हणजे की नगरीकरणाचा प्रसार वाढत चाललेला होता. मोठमोठी नगरं निर्माण होत होती. आणि बरं, ही नगरं म्हणजे नुसती की तयार झाली नव्हती, तर त्याचं कारण म्हणजे की त्या काळामध्ये शेती असेल, व्यापार असेल, तर हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. लोकांमध्ये एक विशिष्ट प्रकारची एक स्थिरता आली समाज जीवनामध्ये, आर्थिक जीवनामध्ये बऱ्यापैकी स्थिरता आली. आणि त्याचं जे प्रतिबिंब आपल्याला पडलेलं दिसतं ते म्हणजे स्थापत्यकलेमध्ये, शिल्पकलेमध्ये. लोकांकडे पुरेसा वेळ होता आणि ते पुरेसा वेळ मग अशा ठिकाणी त्यांनी तो खर्च केलेला दिसतो की असं भव्य दिव्य स्वरूपाचं स्थापत्य निर्माण केलेलं दिसतं. शेवटी हे सगळं निर्माण करण्यासाठी तुम्हाला आर्थिक गुंतवणूक करावी लागते. तर ती आर्थिक गुंतवणूक आपल्याला त्या माध्यमातून दिसते. म्हणजे कलाकारांना आणणे, स्थपतींना आणणे आणि त्यांच्या माध्यमातून असं भव्य प्रकारचं काम करून घेणे. मग त्यासाठी व्यापारी वर्ग आलेला दिसतो. त्यांनी तिथे दानं दिलेली दिसतात आणि या दानाच्या माध्यमातून त्यांनी ते लेणी
खोदलेली दिसते समजा. म्हणजे मग हे अशा प्रकारे त्याला आहे ना स्थापत्य दिसतं. मग त्याचं स्वरूप काय होतं आणि त्याचं मग आता तुम्ही म्हणाला तसं काही वेगळं वर्गीकरण त्याचं होतं? वर्गीकरण आपल्याला दिसतं. म्हणजे जर आपण बौद्ध स्थापत्याचा, लेणी स्थापत्याचा जर विचार केला तर आपल्याला चैत्यगृह हे पूजेसाठी असलेलं स्थापत्य दिसतं, जिथे सर्वांनी एकत्रित येऊन बुद्धाच्या स्मृतीचा भाग असलेलं जे स्तूप आहे त्या स्तूपाची पूजा करणे, त्याची प्रदक्षिणा करणे किंवा आपण आणलेल्या जे काही वस्तू असतील त्या स्तूपाला अर्पण करणे समजा, अशा प्रकारचे काहीतरी विधी त्या ठिकाणी होत असावेत. म्हणून चैत्यगृह हे एक वेगळ्या प्रकारचं स्थापत्य विकसित झालेलं दिसते. आणि राहण्यासाठी जे स्थापत्य विकसित झालं ते म्हणजे विहार समजा, जिथे बौद्ध भिक्खू राहत असतील, भिक्खुनी राहत असतील तर त्या ठिकाणी त्यांना ते राहण्यासाठी निवासाची व्यवस्था केल्या गेली दिसते. तिसरा जो प्रकार दिसतो, आता हे सगळं असताना त्यांना दैनंदिन गरजेसाठी लागणारं पाणी जे आहे तर पाणी साठवण्यासाठी तिथे पोढी खोदलेल्या दिसतात, त्याला पोढी म्हणतात समजा. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सगळे लोक राहत असताना त्यांना खाण्यासाठी लागणारी भिक्षा त्यांना गोळावी करावी लागणार, तर आसपास कुठली तरी वस्ती असणं आवश्यक आहे, जेणेकरून तिथे जातील, तिथून ते अन्न आणतील आणि एकत्रित एका ठिकाणी येऊन खातील सांगतात. तर लेणीमध्ये आपल्याला एकत्रित केलेली भिक्षा खाण्याचा संकेत आपल्याला बौद्ध परंपरेमध्ये दिसतो. तर अशा प्रकारची एक वेगळी एक खोली उत्खनित करून तर त्या ठिकाणी अन्न ग्रहण करत असावे भिक्खू आणि भिक्खुनी, अशा प्रकारे आपल्याला शिलालेखांमध्ये उल्लेख आढळतात. तर वैशिष्ट्य स्थापत्याचा विशिष्ट प्रकारे उपयोग करून घेण्याच्या माध्यमातून किंवा करण्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या स्थापत्याचं वर्गीकरण करता येते. ढोबळ दोनच वर्गीकरण करतो आपण, की जे की पूजागृह समजा, त्याला चैत्यगृह म्हणतो, आणि राहण्यासाठी वापर करत असलेला समजा विहार समजा. आणि पुढं आपल्याला दिसतं की याचं एकत्रीकरण करण्याची पण एक प्रक्रिया सुरू झाली दिसते काळाच्या ओघामध्ये. म्हणजे इसवी सनाच्या 3ऱ्या-4थ्या शतकामध्ये आपल्याला अशा प्रकारचा विकास झाला दिसतो, जिथे पूजागृह आणि राहण्याचं ठिकाण एकत्रित आणलेलं दिसतं, चैत्यगृह कम विहार समजा. तर असा तो प्रकार समजा आपल्याला दिसतो. म्हणजे लेट हिनयान काळामध्ये तो आपल्याला दिसतो समजा असा प्रकार. त्याचा पण बरंच सातत्य आपल्याला दिसतं. खूपच हे रस हे वाटण्यासारखं आहे सगळं. पण असं मला हे सगळं ऐकताना एक असं कुतूहल वाटतं की जर भारतात असं बघायला गेलं तर महाराष्ट्रातच सर्वाधिक लेणी आहेत. हा योगायोग आहे का, त्याच्यामागे काही कारणं आहेत? कारण बाकी ठिकाणी लेणी आहेत, नाही असं नाही, पण ज्या प्रमाणात आपल्या इथे दिसतात त्या प्रमाणात बाहेर दिसत नाही, तर याचं काय कारण असावं? याचे अनेक कारणं आहेत समजा. म्हणजे हा योगायोग नाही, तर त्याच्यामागे एक विशिष्ट प्रकारची ऐतिहासिक कारणांची परंपरा दिसते. सर्वात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे की महाराष्ट्रामध्ये ज्या काळामध्ये सर्वाधिक लेणी खोदल्या गेलेल्या आहेत तर तो काळ बऱ्यापैकी राजकीयदृष्ट्या स्थिर असलेला दिसतो. सातवाहनांचं साम्राज्य आपल्याला अस्तित्वात आलेलं दिसते. दुसरं म्हणजे की व्यापार आणि या सगळ्या माध्यमातून महाराष्ट्राचं महत्त्व वाढलेलं दिसते. विशेषतः कोकण किनारपट्टी महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे जो ग्रीक आणि रोमनांशी जो व्यापार चालायचा, तर तो व्यापार हा या लेणी स्थापत्यासाठी फार महत्त्वाचा होता. किंवा त्यांचं जे योगदान दिसतं हे स्थापत्य निर्माण करण्यामागचं, ते आपल्याला शिलालेखांच्या आधारे लक्षात येते. तिसरं एक लक्षात येतं आपल्याला की बौद्ध परंपरेचा जो काही उत्तरेकडून दक्षिणेकडे जो प्रचार प्रसार झालेला आहे, तर त्यात महाराष्ट्राचं महत्त्वाचं स्थान होतं समजा. आणि त्याचं आपल्याला अगदी प्रारंभिक जर पुरावा जर बघायचा झाला तर सम्राट अशोकाने जे धर्ममहापात्रांची जी नेमणूक केली होती, त्यातला एक धर्ममहापात्र त्याने अपरांत या प्रदेशाच्या साठी नियुक्त केला होता. तर त्याचा आपल्याला शिलालेखाचा पुरावा सोपारा या ठिकाणी आढळतो. आणि अगदी अशोकाच्या काळापासून आपल्याला महाराष्ट्रामध्ये बौद्ध परंपरेचं अस्तित्व दिसतं. आणि साहजिकच आहे की त्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला लेणी स्थापत्याच्या माध्यमातून याचं एक मोठं जाळंच निर्माण झालेलं दिसते. आणि चौथं कारण म्हणजे की इथे असलेली भौगोलिक परिस्थिती समजा. इथला जो काळा कातळ दगड जो आहे सह्याद्रीचा, तो फार पोषक वाटला असावा लेणी खोदण्यासाठी, आणि तशा प्रकारच्या जागा पण या ठिकाणी उपलब्ध होत्या. आणि म्हणून सह्याद्रीचा जो काही पट आपल्याला दिसतो अगदी महाराष्ट्रामध्ये,
तो सह्याद्रीचा सगळा पट या लेणी खोदण्यासाठी वापर केला गेलेला दिसतो. तर हे आता बघितल्यानंतर मला असं सांगा की आत्तापर्यंत ज्ञात अशी किती लेणी एकंदरीत आहेत, त्यातली वैशिष्ट्यपूर्ण कोणती आहेत आणि ती का वैशिष्ट्यपूर्ण आहे? निश्चित असा आकडा आपल्याला सांगता येणार नाही, परंतु तरीही 1200 ते 1300 लेण्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये आढळतात, म्हणजे भारतात सर्वाधिक समजा. त्याच्यामध्ये अगदी महाराष्ट्रभर त्याचं अस्तित्व दिसते. म्हणजे अगदी पश्चिम किनारपट्टीपासून तर उत्तर महाराष्ट्रासोबतच विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला लयन स्थापत्य दिसतं. आणि अनेक परंपरा एकत्रित अभ्यासण्यासाठी हे लेणी स्थापत्य फार महत्त्वाचं. त्याच्यामध्ये बौद्ध परंपरा असो, जैन परंपरा असो, हिंदू परंपरेमध्ये शैव असेल, वैष्णव असेल, या सर्व परंपरांचा अभ्यास करण्यासाठी लेणी स्थापत्य हे एक महत्त्वाचं साधन आहे. किंवा ह्या स्थापत्य परंपरेतून धार्मिक कल्पनांचा कशा प्रकारे विकास होत गेला याचा पण आपल्याला निश्चित असा एक अभ्यास करण्यासाठी उपयोग होतो समजा. तर हे याचं फार महत्त्वाचं स्थान आहे म्हणजे लेणी स्थापत्याचं. पण मग त्यातली वैशिष्ट्यपूर्ण कोणती म्हणता येतील? अनेक आहेत. म्हणजे अगदी बौद्ध लेणी स्थापत्याचा जर विचार करतो म्हटलं तर अगदी सलग बौद्ध परंपरेतलं स्थापत्य कसं विकसित होत गेलं हे समजून घेण्यासाठी आपल्याला भाजेपासून सुरुवात करावं लागते. पुण्याजवळ इथे आपल्याला अगदी प्रारंभिक काळातील जे लयन स्थापत्याचं जे आहे समजा ते त्याची उत्पत्ती कशी झाली किंवा त्याचा विकास कसा झाला हे लक्षात येतं. सुरुवातीच्या लेणी स्थापत्यामध्ये लाकडाचा कसा उपयोग केला गेला जात होता ते आपल्याला भाजे येथील लेण्याच्या माध्यमातून समजते. दुसरं समजा लेणीचं उदाहरण सांगायचं झालं तर कार्ले येथील जे लेणी आहे समजा ते जम्बूद्वीपामध्ये उत्तम आहे अशा प्रकारचा शिलालेख त्या ठिकाणी आढळतो. वैजयंती या गावातून आलेला जो एक व्यापारी होता भूतपाल, तर त्याने त्या ठिकाणी दान दिलेले दिसते आणि त्याच्या दानाच्या माध्यमातून ते भव्य दिव्य असं ते चैत्यगृह खोदलेलं दिसते. तर तिथे आपल्याला लाकडी काम अजूनही आढळतं 2000 वर्ष जुनं. बौद्ध स्तूपावर असलेलं जी छत्री आहे ती अजूनही लाकडी आहे, जी 2000 वर्ष जुनी आहे. म्हणून ते लाकूड तेवढं जुनं आहे. बापरे. आणि ते त्याच्यामुळं कार्ले चैत्यगृह हे बौद्ध स्थापत्याच्या इतिहासाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. आणि नंतर इतर लेण्यांचा जर विचार केला म्हणून तर आपण वेरूळचं नाव या ठिकाणी घेऊ शकतो. हिंदू परंपरेतल्या लेणी स्थापत्याचा जो काही विकास झाला होता किंवा त्या विकासाचं जर खरं निदर्शक जर स्वरूप आपल्याला बघायचं असेल तर वेरूळ हे निश्चितच आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. जैन स्थापत्याचा जर विचार केला लेणी स्थापत्याचा तर परत वेरूळचाच उल्लेख करावा लागेल आपल्याला. ज्या ठिकाणी जैन लेणी दिसतात आणि त्या नुसत्या जैन लेणी नाहीत तर त्या लेणी पूर्ण कशा प्रकारे चित्रित केल्या गेल्या होत्या त्याचे पुरावे आपल्याला आढळतात. आणि अजंठाचा उल्लेख करणं या ठिकाणी फार गरजेचं आहे की अजंठामध्ये इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून तर ते इसवी सनाच्या 4थ्या शतकापर्यंत जो काही बौद्ध स्थापत्य परंपरेचा विकास झाला होता त्याचा चरमोत्कर्ष आपल्याला अजंठा या ठिकाणी आढळतो. आणि हा चरमोत्कर्ष आपल्याला अनेक माध्यमातून त्या ठिकाणी दिसते. शिल्पकलेच्या माध्यमातून दिसते, स्थापत्यकलेच्या माध्यमातून दिसते आणि तिसरं म्हणजे चित्रकलेच्या माध्यमातून दिसते. आणि त्या ठिकाणची चित्रकला ही त्या काळाच्या संदर्भामध्ये जगात सर्वोत्कृष्ट होती असं आपल्याला ते दिसतं. आणि म्हणूनच वॉल्टर स्प्रिंगसारखे जे काही विद्वान आहेत तर ते विद्वान म्हणतात की जर भारतामध्ये जर कुठल्या काळाला जर सुवर्णयुग जर आपल्याला म्हणायचं असेल तर ते आपण वाकाटक काळाला म्हणू शकतो. आणि तो जर सुवर्णकाळ तुम्हाला बघायचा असेल तर ते अजंठाला जाऊन बघा आणि तिथे तुम्हाला खऱ्या अर्थानं सुवर्णयुग म्हणजे काय ते तुम्हाला ते त्या शिल्पाच्या माध्यमातून, चित्राच्या माध्यमातून, तिथल्या स्थापत्याच्या माध्यमातून तुम्हाला बघता येईल. तर असं ते आपलं म्हणणं मांडतात समजा. चार वेद अनतीस पुराणे दशोपनिषदे झाली हो. अनुवादासह आपुल्या हाती प्रसाद म्हणून आली हो. भारतीय संस्कृतीची ओळख नव्याने करून घ्यायची, नव्या पिढीला सोप्या सहज भाषेत करून द्यायची तर प्रत्येक घरात हवाच असा संच म्हणजे आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे. सुप्रसिद्ध लेखक स कृ देवधर आणि डॉक्टर प्र न जोशी हे या ग्रंथाचे ग्रंथकार असून 40 पुस्तकांचा 13,000 पृष्ठांचा हा संच आहे. खास आपल्यासाठी तब्बल 50% सवलतीत अगदी अल्प मुदतीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच 12,000 रुपयांचा हा संच
अवघ्या 6,200 एवढ्याच किमतीत उपलब्ध आहे. आजच आपला संच घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद प्रकाशनशी संपर्क साधा. पत्ता प्रसाद प्रकाशन, भिकारदास मारुती जवळ, 1892 सदाशिव पेठ, पुणे. संपर्क 844 60 37 890. फोन नंबर पुन्हा एकदा 8446037890. प्रसाद प्रकाशन. ही अजिंठा लेणी तर जगप्रसिद्ध आहे, तर तुम्ही आता तिथं सांगतात आहात ती त्यांच्या भित्तिचित्रामुळे हे एक आपल्याला ज्ञात असलेलं एक कारण आहे. पण तुम्ही म्हणता तशी त्याची ही आधुनिक स्वतंत्र ओळख मला इथे दिसते, तर ती अजून जरा उलगडून सांगता का? पण भित्तिचित्रांबद्दल पण सांगा. आणि अजंठाची ओळख जर सांगायची झाली तर अजंठा ज्या पार्श्वभूमीवर निर्माण झालं ती पार्श्वभूमी फार महत्त्वाची आहे. अजंठामधला जो काही विकसित काळातला जो स्थापत्याचा प्रकार दिसतो किंवा शिल्पांत आणि चित्रांचा प्रकार दिसतो त्याचा संबंध वाकाटक काळाशी आहे. वाकाटकांची जी वत्सगुल्म जी शाखा होती आणि त्या शाखेतला जो हरिसेन नावाचा राजा होता त्याच्या काळामध्ये हे लयन स्थापत्य निर्माण झालेलं आहे. आणि हा काळ बऱ्यापैकी राजकीयदृष्ट्या स्थिर होता. समजा वाकाटकांचं साम्राज्य दख्खनमध्ये बऱ्यापैकी प्रचार प्रसार झालं होतं. आणि यासोबतच या काळामध्ये भारतीय चित्रकला असो, भारतीय शिल्पकला असो, भारतीय लयनस्थापत्य किंवा स्थापत्यकलेच्या ज्या काही परंपरा होत्या त्या विशिष्ट उंचीवर पोहोचलेल्या होत्या समजा. आणि जे त्या काळातल्या कलाकारांचं त्याच्यामधले त्यातलं जे इन्व्हॉल्वमेंट दिसतं तर ते इन्व्हॉल्वमेंट अतिशय योग्य प्रकारे या पुराव्यातून रिफ्लेक्ट झालेलं दिसते. म्हणजे त्यांचा त्या काळातील परंपराशी असलेला संबंध, त्यांचं विकसित झालेलं जे तंत्र होतं समजा चित्रकलेचं असतो किंवा स्थापत्याच्या संदर्भातलं असो किंवा शिल्पकलेच्या संदर्भातलं असो, ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं अंकित झालेलं दिसतं समजा. तर त्या अनुषंगाने आपल्याला अजिंठाकडं बघता येते. आणि हा असा एक काळ आहे की ज्या काळामध्ये दख्खनची जी काही शिल्पकला होती किंवा दख्खनचं जे काही जे स्थान होतं समजा शिल्पकलेतलं असो किंवा चित्रकलेतलं असतो तर ते या ठिकाणी रिप्रेझेंट झालेलं दिसते. आणि त्यासोबतच हे सगळं काही पारंपरिक पद्धतीनं आलेलं नव्हतं, तर नव्या प्रकारचे काही प्रयोग आपल्याला अजिंठा या ठिकाणी केले दिसतात. म्हणजे आत्तापर्यंत कसं होतं की याच्या अगोदरचे जे काही पुरावे आपल्याला दिसतात बौद्ध कलेच्या संदर्भातले, त्याच्यामध्ये बुद्धाचं चरित्र असो किंवा जातक कथा असो, ते बऱ्यापैकी आपल्याला शिल्पकलेच्या माध्यमातून परिचित झालेलं होतं. परंतु अजिंठा हे असं ठिकाण आहे की जिथे हे सगळे विषय चित्रकलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेले दिसतात. समजा बुद्धाचं जीवनचरित्र असो, जातक कथ्यातले अनेक कथा असो, ते आपल्याला चित्रांच्या माध्यमातून अंकित केल्या गेल्या दिसतात. शिल्पकला तर अतिशय उत्कृष्ट आहे, कारण अजिंठामध्ये जे शिल्प दिसतात आपल्याला ते शिल्प त्या काळाच्या संदर्भात जर विचार करायचं झालं तर जगातली सर्वोत्कृष्ट शिल्पकला आपल्याला ती अजिंठामध्ये. त्यातलं एक महत्त्वाचं शिल्प आपण कायम नमूद करायला हवं ते म्हणजे की अतिशय मोठ्या आकारामध्ये कोरलेलं बुद्धाचं महापरिनिर्वाण प्रसंगातलं जे अंकन आहे, म्हणजे तिथे करुणा हे जे तत्त्व आहे समजा, आणि करुणा किती महत्त्वाची असते मानवी जीवनामध्ये, तर ते त्या शिल्पाच्या माध्यमातून आपल्याला दिसते. आणि निर्वाण ही जी एक अप्रत्यक्ष जी काही कल्पना आहे समजा, जी ॲबस्ट्रॅक्ट कल्पना आहे समजा, तर ही कल्पना कशी दाखवाल तुम्ही? जे मानवी जीवनाचं फलित जे म्हणून सांगितलं आहे बौद्ध परंपरेमध्ये, त्याला निर्वाण असं म्हटलं आहे. तर ते निर्वाण दाखवण्याचं जे काही माध्यम त्यांनी निवडलेलं आहे बुद्धाचं महापरिनिर्वाण, आणि ते ज्या प्रकारे त्या शिल्पामध्ये अंकित केलं गेलं आहे, तर ते एक नव्या परंपरेचा तो उगम होता असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये जे बौद्ध शिल्पकलेमध्ये आपल्याला जे दिसतं समजा की जिथे जिथे बौद्ध धर्म पोहोचला तिथे तिथे बुद्धाचं महापरिनिर्वाण मुद्रेतलं शिल्प पोहोचलं दिसतं. कारण की भारतीय चित्रकलेमध्ये असो किंवा भारतीय शिल्पकलेमध्ये असो, मृत्यूला दाखवण्याचं जे काही मृत्यूला दाखवण्याचे काही संकेत होते समजा, त्या संकेताच्या विपरीत ही शिल्पकला दिसते आपल्याला. शक्यतोवर आपल्याला असा संकेत दिसतो की मृत्यू दाखवू नये शिल्पामध्ये. म्हणजे नाटकामध्ये पण तशा प्रकारचे संकेत दिसतात आपल्याला, शिल्पकलेमध्ये पण दिसतात. परंतु या संदर्भामध्ये ते
तो संकेत आपण पाळलेला नाही आणि त्याला वेगळ्या प्रकारे ते अंकित केलं दिसतं. आणि निर्वाण ही कल्पनाच अशा प्रकारची होती की ते तिथे तो बुद्धाचा जो प्रसंग दाखवणं त्यांना आवश्यक वाटलं आहे. आणि सोबतच बुद्धाच्या संबंधित जे काही व्यक्तिमत्व होते समजा आणि त्यांचा जो काही बुद्धाच्या निर्वाणाच्या प्रसंगाचा जो संदर्भ आलेला आहे किंवा संबंध आलेला आहे ते पण त्यांना त्या ठिकाणी ते दाखवायचं होतं. कारण बुद्ध आयुष्यभर दुःख या गोष्टीवर बोलला समजा, दुःख निरोध कसा करायचा आणि स्वतः बुद्ध ज्यावेळी निर्माण होतं तर इतरांना कसं दुःख होतं समजा आणि त्या दुःखातून ते कसे बाहेर पडतात समजा, हा प्रसंग त्यातून निर्देशित केला गेला दिसतो. हे विशेष आहे समजा हे. त्या म्हणजे हे खरोखर त्याचं अगदी एक मोठं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे. पण अजंठ्याची जी भित्तिचित्रे आहे काय आपल्याला वेळ खूप कमी त्याच्यामुळे सगळ्या मुद्द्यांना आपण स्पर्श करत चाललो आहे फक्त खरं तर याच्याबद्दल खूप जाणून घेण्यासारखं आहे. पण त्याच्या भित्तिचित्रांबद्दल त्याच्या विषयांबद्दल आणि थोडंसं असंही समजून घ्यायचं होतं की ती भित्तिचित्र कशी रंगवली म्हणजे त्याचं काय म्हणायचं कॅनव्हास कसं तयार केलं, रंग कुठलं हे केलं किंवा काय असं काही सांगता येईल का? जो भिंतीचा जो काही सरफेस आहे तो त्यांनी विशिष्ट गिलाव्याने तो भरलेला दिसतो. त्यातून ते 2 प्रकारे चित्र काढले गेले असावेत असं म्हणतात. त्याला फ्रेस्को आणि टेम्परा ह्या 2 पद्धती त्यांनी वापरल्या गेलेल्या असाव्यात. म्हणजे मातीचा गिलावा जो आहे माती आणि चुना याच्या मिश्रणातून किंवा इतर ज्या वस्तू त्यातमध्ये मिसळल्या जायच्या डिंक वगैरे समजा यातून तो कॅनव्हास तयार केला जायचा. आणि 2 प्रकार चित्रकला एकतर ते वाळत असताना चित्र काढल्या जायचे ओलं असताना आणि वाळल्यानंतर समजा अशा दोन्ही पद्धतीचा वापर अजंठा या ठिकाणी केला गेला असावा असं तज्ज्ञ म्हणतात. सुरुवातीला लाईन काढायच्या रेषा काढून चित्राची जी काही आउटलाईन आहे ती तयार करायची आणि नंतर मग हळूहळू त्याच्यामध्ये रंग भरत न्यायचे असा तो प्रकार दिसतो. आणि सोबतच चित्रांसाठी जे रंग वापरले आहेत ते सगळे नैसर्गिक रंग वापरले दिसतात. आजूबाजूला ज्या काही वस्तू होत्या जे काही परिचित वस्तू होत्या त्या त्यांनी वापरल्या दिसतात. तर त्याचे संदर्भ आपल्याला त्या काळातले जे काही ग्रंथ आहे समजा त्यात आढळतात. जसं की विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये चित्रसूत्रम नावाचा जो भाग आहे तर त्या चित्रसूत्रमध्ये आपल्याला सगळे संकेत आपल्याला आढळतात पारंपरिक चित्रकलेचे. रंग कसे आणावेत, रंग कसे तयार करावे, मूळ रंग कोणते, रंगाचं मिश्रण कसं तयार करावं, चित्रकाराचं स्वरूप कसं असावं, चित्रकाराचा स्वभाव कसा असावा ह्याचं सगळं आपल्याला ते दिसतं समजा. म्हणजे त्याचे कलेचं जे काही पारंगत जे आहे समजा पारंगतता कशा प्रकारे आणता येईल समजा तर याचे सगळे निर्देश आपल्याला त्या चित्रसूत्रम ग्रंथामध्ये दिसते. तर त्याचा पण सहसंबंध आपल्याला दिसतो समजा. वेगवेगळ्या खनिजांचा वापर करून विशिष्ट प्रकारचे रंग कसे तयार करावे याचे पण संकेत आपल्याला दिसतात. तर अजंठातल्या चित्रकलेमध्ये जो आपल्याला निळा रंग जो दिसतो तो अगदी अफगाणिस्तान पाकिस्तानमध्ये मिळणारा जो लॅपिस लाजुली नावाचा जो नीलमणी व निळ दगड आहे तर त्या खनिजाच्या माध्यमातून ते निळा रंग तयार करत असावे असं दिसते समजा. हे वैशिष्ट्य आपल्याला अजिंठ्यातील भित्तिचित्रांचं सांगता येते. आणि जे विषय त्यांनी वापरले त्याच्यामध्ये षडदंत जातक, वेसंतर जातक अशा अनेक जातक कथा त्यांनी चित्रित केल्या गेल्या दिसतात. ते फार सगळं हे कुतूहल वाटणारं आणि म्हणजे ही केवढी ओढ आणि तळमळ आहे की हे जे सगळं आहे ते तिथे नोंदवून ठेवायचं चित्रातून शिल्पातून वेगवेगळ्या माध्यमातून फार इंटरेस्टिंग. खरं मला एक अगदी एक वेगळाच प्रश्न आहे. तिथे छतावर पण रंगवलेले दिसतात चित्र पण छतावरती रंगवताना मग तो रंग गळून खाली कसा नाही यायचा? नाही त्याच्यासाठी त्यांनी काही विशिष्ट प्रकारच्या तंत्राचा वापर केला गेलेला दिसते समजा. की जसं की त्या ठिकाणी चित्र काढत असताना रंग कुठल्या प्रकारचा वापरायचा किंवा ती त्यांनी जी मचान बांधली असेल ती मचानाचं स्वरूप कसं असावं आणि त्याच्यावर विशिष्ट प्रकार बसता यायला हवं किंवा उभं राहता यायला हवं जेणेकरून चित्र काढत असताना कुठल्या प्रकारचा अडथळा यायला नको. तर अशी सगळी व्यवस्था तजवीज करूनच त्यांनी ते चित्र काढले दिसतं. आणि म्हणून त्यांनी ती जी सेमिट्री दिसते किंवा त्याच्यामध्ये जो ते प्रपोर्शन जे दिसतं तर त्यांनी ते उत्कृष्ट पद्धतीने मॅनेज. कारण हे सगळं जे समजा त्यांनी जे निर्माण केलेलं आहे त्याच्या मागे जे एक पारंपरिक ज्ञान परंपरा जी दिसते त्याच्यामध्ये गणिताचं ज्ञान दिसतं,
त्याच्यामध्ये भूमितीचं ज्ञान दिसतं. कारण तुम्ही जर सिलिंगवर वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्प्लेक्स डिझाईन जर चित्रित करत असाल तर आणि तिथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे भौमितिक आकार प्रकार जर वापरत असाल तर तिथे तुम्हाला तशा प्रकारचं ज्ञान असणं आवश्यक आहे समजा. आणि मध्य निवडून तिथे विशिष्ट प्रकारचं चित्र तयार करणे आणि त्या मध्याला धरून मग इतर डिझाईन्स बाजूला ती वाढवत जाणे, त्याचं एक्सपेन्शन करणे आणि त्याची सिमेट्री मॅनेज करणे समजा. हो. तर ते आपल्याला अजंठामध्ये दिसतं. आणि म्हणजे भूमितीचं ज्ञान पण आवश्यक आहे. ऑब्व्हियसली अत्यंत आवश्यक. त्याच्याशिवाय ते तुम्ही ते प्लॅनच करू शकत नाही, त्याला एक्झिक्युटच करू शकत नाही तुम्ही, ते दिसतं. आणि बरे हे सगळं करत असताना तुमच्या आजूबाजूचा जो निसर्ग आहे समजा, तो निसर्ग त्या कल्पनेनुसार तिथे चित्रित करणं हा त्यातला भाग महत्त्वाचा. म्हणजे बैल समजा जर एखादं बैलाचं अंकन आहे आणि तो उधळलेला बैल आहे आणि तो उधळलेला बैल कसं दिसेल, मग जंगलातून तो जात असेल तर मग आजूबाजूची झाडं अस्ताव्यस्त होत आहे आणि तो त्यातून बाहेर पडत आहे, तर तसं चित्र काढणे समजा. ती जी नैसर्गिक लकब आहे, नैसर्गिक लय जी आहे विशिष्ट प्राण्यांची, विशिष्ट पक्ष्यांची समजा, मनुष्याची समजा, तर ती लय पकडणे फार महत्त्वाचं आणि ते तिथं अजंठामध्ये दिसतात. म्हणून वास्तवदर्शी हा जो प्रकार दिसतो समजा, तर तो त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे त्या प्रसंगाला अनुरूप तशा प्रकारचं चित्र अंकित करणं किंवा अनेक लोक एका चित्रामध्ये आहेत समजा, त्या लोकांचं जे काही स्थान आहे त्या प्रसंगातलं समजा, ते स्थान विशिष्ट प्रकारच्या लाईनमधून, हावभावातून, रंगाच्या माध्यमातून, त्यांच्या उंचीच्या माध्यमातून निर्देशित करणं हा पण भाग त्या ठिकाणी फार महत्त्वाचं. म्हणजे राजदरबारचं चित्र असेल किंवा सामान्य लोकांचं चित्र नसेल समजा, तर त्या अनुषंगाने तर ते दिसतं. म्हणजे की जो चित्रकार होता तो नुसता कुणाच्या तरी सूचना पाळत नव्हता, ते दिसतं त्याच्यामध्ये. तर त्याचं तो स्वतः पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता. कदाचित त्याला त्या जातक कथा पूर्णपणे माहीत असतील, परिचित असेल, त्याच्या त्या दैनंदिन जीवनाचा भाग असेल, त्याच्यामुळे तो तशा प्रकारचे चित्र काढू शकला असावा असं दिसतं समजा. आणि जो कोणी सूत्रधार असेल ह्या सगळ्या प्रक्रियेमागचा तो उत्कृष्टच असावा हे आपल्याला दिसतं समजा. अगदी ढवळीकरांचं जर उदाहरण सांगायचं झालं तर एक अजंठामध्ये असं एक चित्र आहे की त्या चित्रामध्ये चुकून एका सूत्रधाराने स्वतःचं नाव लिहून ठेवलेलं आहे आणि ते एकच नाव मिळतं आपल्याला. तो युगंधर नावाचा होता व्यक्ती, तर त्याचं नाव आपल्याला ते शिलालेखाच्या माध्यमातून मिळतं. आता का काढलं आपल्याला माहीत नाही, पण ते एक नाव मिळतं आपल्याला सूत्रधार म्हणून. पण खरंच ही सद्बुद्धी सगळ्याच चित्रकारांना झाली असती तर आज आपला इतिहास कितीतरी उजळून निघाला असता. तो एक भाग आहे, पण एका दृष्टीने चांगलं पण आहे, कारण की त्यांना स्वतःच्या नावापेक्षा आपण जी कला त्या ठिकाणी दाखवत आहोत ती उत्कृष्ट असावी, ती भावना त्या ठिकाणी दिसते. बरोबर आहे, ही खरी. एकतीन भारतीय परंपरेमध्ये हे एक भाग अपपर भाव जो दिसतो भारतीय परंपरेतला, तो पण त्यातून निर्देशित होतो की हे मी माझ्यासाठी नाही करत आहो की माझं नाव तिथं राहिलं पाहिजे, हा भाग महत्त्वाचा नाही, पण माझ्या माध्यमातून येणाऱ्या पिढ्यांपर्यंत ते कसं पोहोचेल समजा, तर ते त्या माध्यमातून दिसते. म्हणून व्यक्तिनाम काही फारसं महत्त्वाचं मानलं गेलं दिसत नाही. म्हणून आपल्याला शिल्पकारांची पण नावं आढळत नाही आढळत. खरं हे खरंच आहे. पण मग आपण जेव्हा पुराव्याबरोबर पुराव्याविषयी इतिहास मांडणी करायला जातो तेव्हा मग आपल्या हाताला तर ठोस काही मग हातात पुरावा नाही मिळत, अशी एक मोठी अडचण यामुळे तयार होते. म्हणजे आजच्या आपल्या संदर्भामध्ये अडचण निर्माण. हे आपण बौद्ध लेण्यांबद्दल जाणून घेतलं, पण मग अशी जैन लेणी कोणती आहे? जैन लेणी पण आपल्याला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आढळतात. त्याच्यामध्ये वेरूळचं आपण उदाहरण घेतलं, नाशिकमध्ये चामार लेणी आहे, मांगी तुंगी आहे, अंकाई टंकाई आहे. आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला जैन लेणी आढळतात. तर जैनांची पण एक मोठी परंपरा आपल्या लेणीच्या लयन स्थापत्याच्या माध्यमातून दिसते आपल्याला. विशेषतः जो जैन दिगंबर जो संप्रदाय होता, त्या दिगंबर संप्रदायाच्या अभ्यासासाठी आपल्याला जैन लेन स्थापत्य फार महत्त्वाचं आहे. तिथं आढळणारी जी शिल्पकला आहे समजा, ती पण आपल्याला फार महत्त्वाची ठरते जैन धर्माच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी. विशेषतः आपल्याकडे राष्ट्रकूटांच्या काळामध्ये काही जे राष्ट्रकूट राजे होते ते जैन परंपरेचे पालन करत असतील दिसतात. तर विशेषतः अमोघ वर्ष जो होता समजा, हा अमोघ वर्ष जैन होता असं आपल्याला दिसतं. तर त्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जैन लेणी खोदलेल्या दिसतात. दुसरं म्हणजे यादव घराण्यामध्ये काही राजे जे होते समजा, ते जैन परंपरेचे पालन करणारे असावेत असं आपल्याला दिसते. जसं की सिंगन पहिला आहे समजा, त्या राजवंशाचा संस्थापक जो आहे दृढप्रहार, हा दृढप्रहारचा जन्मच जैन धर्मामध्ये झाला असा तो दिसतो समजा.
हा एक उदाहरण आपल्याला सांगेल. इकडे कोकणात जर विचार केला तर शिलाहार राजे जे होते समजा, तर शिलाहारांचा पण सुद्धा जैनांशी बराच संपर्क आलेला दिसतो. विशेषतः त्यांच्या राजकुळातल्या ज्या काही राण्या होत्या समजा, तर त्या जैन धर्माशी संबंधित होत्या असं दिसतात. तर त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला जैन स्थापत्य खोदलेलं दिसतं किंवा जैन स्थापत्याची परंपरा दिसते. असं आपण थोडीशी त्या वेरूळच्या लेण्याबद्दल पण चर्चा करूयात का, कारण ते एक अतिशय महत्त्वाचं आणि हे ठिकाण आहे. तर त्या मंदिराबद्दल काय सांगता येईल? त्याच्याबद्दल खूप कथा आहेत. ही आधी कळस, मग मातीचं मंदिर हे झालं. तिथे पण एक कोकश कोकश नावाच्या याचा उल्लेख शिल्पकारांचं हे केलं. कोकसाचा जो उल्लेख येतो तो उल्लेख येतो कथा सरित सागरामध्ये. तो फार नंतरच्या काळातला उल्लेख आहे. म्हणजे ऐतिहासिक तथ्य काय आहे हे आपल्याला आत्ता सांगता येणार निश्चित, परंतु त्याचं नाव आपल्याला आढळतं कथा सरित सागराच्या परंपरेनुसार. पण वेरूळ हे अनेक अंगानं फार महत्त्वाचं आहे. एक म्हणजे की भारतीय लेणी स्थापत्यामध्ये एकाश्म मंदिराची जी काही परंपरा होती, म्हणजे एकाच दगडामध्ये मंदिर खोदून काढण्याची काही परंपरा होती, तर त्याचा चरमोत्कर्ष आपल्याला वेरूळला दिसतो. त्यासोबतच भारतीय परंपरेमध्ये जे विशेष प्रकारच्या धर्मांचं जे काही सहअस्तित्व आपल्याला दिसते, तर ते सहअस्तित्व कसं होतं, कशा प्रकारचं होतं समजा, तर ते आपल्याला वेरूळला भेट दिल्यानंतर लक्षात येतं. विषय जैन असो, बौद्ध असो किंवा हिंदू परंपरा असो, ह्या एकत्रित एका ठिकाणी कशा दिसतात, तर त्याच्या सहसंबंधाचं स्वरूप कशा प्रकारचं होतं समजा, तर ते वेरूळच्या यातून लक्षात येते. आणि तिसरं म्हणजे की महाराष्ट्रामध्ये, दख्खनमध्ये समजा जी काही शैव परंपरा होती समजा, तर या शैव परंपरेचं जे उन्नयन आपल्याकडे जे झालं होतं आणि त्याचं स्थापत्य आणि शिल्पकलेच्या माध्यमातून जर आपल्याला जर स्वरूप समजून घ्यायचं असेल, तर वेरूळ हे उत्कृष्ट ठिकाण आहे. आणि त्यातही समजा लेणी क्रमांक 29 जे आहे, ज्याला धुमर लेणं म्हणतो, तिथून याची सुरुवात झालेली दिसते. आणि तो प्रवास हळूहळू लेणी क्रमांक 16 जी आहे समजा, ज्याला आपण कैलाश लेणं म्हणतो, तर हे कैलाश लेण्यापर्यंत येण्यापर्यंतचा जो प्रवास आहे शिवाच्या लीलेचा समजा, शिव हा वेगवेगळ्या प्रकारच्या लीला कशा करतो समजा, आणि त्या लीलेच्या संबंधित जे काही शिल्प आहे समजा, तर ती शिल्पाची आपल्याला जी काही परंपरा लेणी क्रमांक 29 ते लेणी क्रमांक 16 पर्यंत जो काही दिसतो समजा, शिव संहार मूर्तीमध्ये असो, शिव पार्वतीशी द्वैतक्रीडा खेळताना असो, किंवा शिवाचा पार्वतीशी होत असलेला विवाह असो समजा, आणि इतर अनेक जे काही शिवाच्या आयुष्यातले जे प्रसंग आहे समजा, ते जे शिल्पकलेच्या माध्यमातून आपल्याला वेरूळला दिसते, ते अतिशय उत्कृष्ट. म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या संदर्भात जर सांगायचं असेल तर महाराष्ट्राच्या राजवंशांनी किंवा माणसांनी जर काय निर्माण केलं असेल, तर ते वेरूळून निर्माण केलं असं आपण निश्चितपणे सांगू शकतो की हे एक उत्कृष्ट आम्ही आपल्या इतिहासाच्या माध्यमातून आम्ही निर्माण केलं असं आपण सांगू शकतो समजा, असं आपण वेरूळच्या संदर्भात बोलू शकतो. ही सगळी एवढी लेणी तुम्ही प्रचंड अभ्यास केलेला आहे, खूप काही हे केलेलं आहे. त्यात तुम्हाला भावलेलं, आवडलेलं असं लेणं कुठलं, शिल्प कुठलं, चित्र कुठलं, आणि काय? अनेक आहेत, असं निश्चित तर काही सांगता येणार नाही. पण इथे परत वेरूळचा उल्लेख करावा लागेल. वेरूळमध्ये काही फार वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहेत. सर्वसामान्यपणे आपण खूप साऱ्या शिल्पांचा उल्लेख करू किंवा त्याचा परिचय पण असतो आपल्याला, परंतु तिथे एक शिल्प बघण्यासारखं आहे. ते म्हणजे की शिवाचा आणि मोहिनीचा जो काही संबंध आलेला आहे समजा, तो जो काही प्रसंग आहे, आणि त्या प्रसंगाच्या माध्यमातून शिवाने जे पुरुष आणि प्रकृती या दोन तत्वाचं जे काही बॅलन्स साधलेला समजा, त्याचं जे काही त्याचा काही उद्देश जो होता तो प्रसंग सांगण्याचा, त्या शिल्पांचा जो सिक्वेन्स आपल्याला वेरूळला दिसतो तो उत्कृष्ट आहे समजा. मोहिनी त्या स्वरूपामध्ये येते, तिची शिवाशी झालेली भेट समजा, शिवाचं तिच्याकडे आकर्षित होणं, आणि त्याच्यानंतर मग अर्धनारीश्वरामध्ये ते त्याचा परिणाम साधणं समजा, हा जो सिक्वेन्स आपल्याला वेरूळला आढळतो तो उत्कृष्ट प्रकारे साधला गेलेला आहे असं दिसते. आणि ते त्या
स्थापत्य परंपरेला धरून आहे किंवा जे शैव तत्त्वज्ञानाचा जो काही गाभा होता समजा, तर त्या गाभ्याचं निदर्शक म्हणून पण आपण या प्रसंगाकडे बघू शकतो की ह्या दोन तत्वांचा समन्वय साधणे, या दोन तत्वांचं संतुलन साधणे हे शैव तत्त्वज्ञानाचं एक गमक दिसतं समजा. तर ते तिथे अतिशय उत्कृष्ट प्रकारे तिथे शिल्पांकित केलं गेलं ते दिसतं समजा. हे खरं तिथे मुद्दाम ते सगळं तिथे जाऊन बघायला पाहिजे. आणि दुसरं जर सांगायचं झालं म्हणजे की शिवाच्या परंपरेमध्ये भक्त कसे असतात समजा, किंवा भक्ताचं स्वरूप काय असते, तर त्याचे दोन माध्यमं त्यांनी निवडलेले दिसतात. एक म्हणजे की पार्वतीची भक्ती कशी आहे समजा, तर ती कशी प्रकारे दाखवलेली आहे शिल्पांच्या माध्यमातून, आणि रावणाची भक्ती कशी आहे समजा. आणि ते रावणानुग्रह जो प्रसंग आहे आणि तो ज्या प्रकारे तिथे वेगवेगळ्या प्रसंगामध्ये जो शिल्पांकित केलेला आहे, तर हे दोन उदाहरणं तिथले फार उत्कृष्ट आहे. म्हणजे कधी आपण वेरूळला गेला तर ही दोन पात्र जाणीवपूर्वक बघावी. पार्वतीचा शिवाशी असलेला संबंध तो कशा प्रकारे वेगवेगळ्या शिल्पांच्या माध्यमातून दाखवलेला आहे, त्यातून भक्ती हा जो काही फॅक्टर आहे समजा तो कसा निर्देशित केलेला आहे. आणि रावण हा पण शिवाचा भक्त आहे आणि त्याच्या शिल्पांच्या माध्यमातून भक्ती हा प्रकार कसा दाखवला समजा, तर ते ह्या दोन पात्रांच्या माध्यमातून आपल्याला दिसतं. आणि ह्या दोघांना शिव कसा सांभाळून घेतो समजा, हेही पण बघण्यासारखं आहे. बघण्यासारखं. आणि ते दिसतं इंटेन्शन शिल्पकारांचं की ज्या रिपिटेटिव्हली त्यांनी हे दोन व्यक्ती घेऊन जे शिल्प केलेले आहेत, तिथे तयार केलेले आहेत त्या माध्यमातून. मग आता बौद्ध लेणी पाहिली, जैन पाहिली, पण मग हिंदू लेणी अशी कोणती आहेत की नाही, कोणती आहेत त्याच्याबद्दल जरा समजून घे. हिंदू लेण्यांची सुरुवात आपल्याला साधारण 4-5व्या शतकात झालेली दिसते. त्याचे प्रारंभिक जे आपल्याला पुरावे आहे ते विदर्भामध्ये भद्रावती, बटाळा या ठिकाणी आढळतात. वाकाटकांच्या काळामध्ये समजा तिथे हिंदू लेण्याचे प्रारंभिक शिल्प आपल्याला दिसून पडतात. विशेषतः वैष्णव परंपरेचे शिल्प मोठ्या प्रमाणात दिसतात. नरसिंहाचे शिल्प मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात आपल्याला. विष्णूचे इतर शिल्प पण आपल्याला दिसतात. दुसरं आपल्याला दिसतं काही मराठवाड्यामध्ये काही प्रारंभिक लेणी दिसतात वैष्णव परंपरे, जसं की शिवूर नावाचं गाव आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये पैनगंगा नदीच्या काठावर. तर तिथे आपल्याला इसवी सनाच्या 6व्या शतकातील लेणी दिसतात. खरोस्याचा उल्लेख करावा लागेल लातूर जिल्ह्यामध्ये, जिथे आपल्याला शैव आणि वैष्णव ह्या दोन्ही संप्रदायाच्या लेणी दिसतात. खूप सारे शिल्प त्या ठिकाणी अंकित केल्या गेले दिसतात. अनेक कथा ते शिल्पाच्या माध्यमातून अंकित केल्या गेल्या दिसतात. आणि तिथून चालत आपण जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलो तर आपल्याला मग कोकणामध्ये आपल्याला आत्ताच अलीकडे रत्नागिरी जिल्ह्यात कातळगाव जावळे हे जे गाव आहे, इथे काही लेणी समूह आढळलेला आहे. आणि या लेणी समूहामध्ये आपल्याला शैव आणि वैष्णव ह्या दोन्ही संप्रदायाच्या लेणी दिसतात. त्यातलं म्हणजे एक सांगायचं म्हणजे की पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं शेषशाही विष्णूचं जे शिल्प आहे तर ते कोकणामध्ये आपल्याला आढळून येतं. गंगावतरण कथेचं जे शिल्प आहे तर त्या ठिकाणी ते आपल्याला आढळतं. कार्तिकेयाचं शिल्प आहे. विष्णूचं भव्य असं शिल्प आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. हे आत्ता अलीकडे जे संशोधन झालं तर त्यामध्ये आपल्याला आढळून आलेलं आहे. म्हणजे जेवढी म्हणजे हिंदू लेणी पण खूप छान आहे, त्याची पण रेंज खूप मोठी आहे. म्हणजे इसवी सनाच्या 3ऱ्या-4थ्या शतकापासून तर म्हणजे त्यातलं आवर्जून जाऊन बघावं असं कुठलं आवर्जूनच जावं बघावं असं तर अनेक सांगता येईल. बटाळा फार महत्त्वाचा आहे, कारण त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये झीज होत चाललेली आहे आणि त्याला प्रिझर्व करणं फार अवघड आहे. पण ते बघणं फार आवश्यक आहे. म्हणजे की अगदी प्रारंभिक काळामध्ये या शैव वैष्णव परंपरेचं स्वरूप काय होतं. वेरूळ तर निश्चितच सर्वांनी जाऊन बघावं. आणि जेवढा वेळा जाऊ तेवढ्या वेळा आपलं ते नव्यानं आकलन होईल असं एक ठिकाण आहे समजा. पण हा जो आपला समृद्ध असा आगळा वेगळा वारसा आहे, तर मग तो कसा जपावा याच्याबद्दल काय सांगाल? जपावा याच्यासाठी तर आपल्या शासकीय यंत्रणा आहेत की ज्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवल्या गेलेली आहे समजा. त्याच्यामध्ये महाराष्ट्र पुरातत्व विभाग असो किंवा केंद्रीय पुरातत्व विभाग असो, आणि ते त्यांच्या परीने प्रयत्न करतात. आणि निसर्ग आहे शेवटी, आणि ह्या सगळ्या निसर्गाच्या संपर्कामध्ये या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मानवी मर्यादा पण तिथे दिसतात. कारण
पण आपली पण काहीतरी जबाबदारी आहे. म्हणजे पुरातत्वशास्त्राचा संकेत असा आहे की आहे ती जी गोष्ट आहे त्या स्वरूपामध्ये कशी आपल्याला जपता येईल समजा, हा संकेत त्या ठिकाणी पाळला जातो. त्याच्यामुळे ते सातत्यानं प्रयोग करून चांगल्यात चांगली पद्धत विकसित करून ती कशी वापरता येईल जतनासाठी, तर हेच प्रयत्न शासकीय संस्था करत असतात. आता तर खूप सारे खाजगी संस्था पण याच्यामध्ये मदतीसाठी समोर आलेले दिसतात. काही लोकांचे संघटना समूह पण या ठिकाणी समोर आलेले दिसतात की या सगळ्यांचं चांगल्या प्रकारे संवर्धन जतन कसं करता येईल. तर हे परत एक सामूहिक जबाबदारीचा भाग आहे. हा सांस्कृतिक इतिहासाचा भाग आहे, हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा भाग आहे, हा देशाच्या इतिहासाचासुद्धा भाग आहे. बरं. त्यातले काही ठिकाणी ही जागतिक वारसा म्हणून सुद्धा आहेत, जसं की आपण वेरूळचा उल्लेख करतो. तर त्याचं जतन संवर्धन करणं ही जगाची जबाबदारी असं आपण म्हणू शकू समजा. आणि सर्वांनीच आपापल्या परीने त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि याच्यामध्ये आपलं योगदान द्यावं. असं अभ्यासकांनी अभ्यास करून योगदान द्यावं. बरोबर. सामान्य लोकांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे कचरा करू नये, आपलं नाव लिहू नये. हो. हा पण एक सहभागाचाच भाग आहे. बरोबर. त्याचा आदर करणे, विशेषतः परकीय जे पर्यटक आहे त्यांच्यासोबत फोटो काढण्यापेक्षा त्यांना त्या वारशाचं महत्त्व समजावून सांगणे किंवा आम्हालाही हा वारसा कळलेला आहे हे त्यांच्यासमोर आपल्या वागणुकीतून दाखवणे. नुसतं फोटो न काढता म्हणजे हे पण महत्त्वाचं आहे. आणि विशेषतः ज्या दुर्लक्षित जे काही ठिकाणं आहे समजा, तर असे ठिकाणं शासन संस्थेच्या निदर्शनात आणून देणे, त्याच्या जतन संवर्धनासाठी स्वतः प्रयत्न करणे किंवा लोकांना त्याची जाणीव जागृती करणे, हे पण एक सहभागाचंच माध्यम आहे. प्रश्न अगदी खरं आहे. तर अशा पद्धतीने आपण आज लयन स्थापत्य याबद्दल एवढंच तर काहीतरी जाणून घेतलेलं आहे. पण ते यांनी फार सुंदर सांगितलेलं आहे आणि फार माहिती नसलेला आता आज हा भाग आपल्यामुळे आज सगळ्यांसमोर आला. मी आपल्याला आमच्यातर्फे श्रोत्यांतर्फे धन्यवाद देते. धन्यवाद. धन्यवाद.